शेण कानावर ठेवलेला शंकरच असेल का? बोकड आणलं आला घेऊन या 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 ए यार संपा बोकडाला काय आवडून बसतो काय हा बोकडले आवडले काय होय होय पेंटर आवडलंय की नेऊ का घरी ये म्हणजे तुम्हाला 10,000ला लागतं या ये असलं काय बी बोलत जाऊ नको हा ततार म्हातार बोलायचं नाही लगा रात्रंदिवस लगा पुण्यात कलरची कामं करून करून कसला बी लगा गॅप घेतला नाही पैसा कमवून आलोय मी आबा आणलं पण अरे एवढं का मरतुंगड आणलं रे आबा मरतुगडे माणसागत मरतुगडच बोकाड असणार टाळी तेल मुस्काडीत हा तूच म्हणला ही बोकड चांगला आहे आबा हीच म्हणला ही बोकड चांगला आहे असं बोकड दुसरीकडे कुठे मिळायचं नाही घेऊ ही बरं असू द्या उगाच आता इथं भांडत बसू नका संपा कसं का असं ना आपलं येळाला जुळाब लावून दिलंस अहो आबा आपलं कामच एक नंबरी असते कसा 1-2-4 फोन फिरवलं कामच फत्ते केलं बघा एक नंबर काम असतं ह्या माणसाचं बरं का सदा एखादा बोकडाच नजर असते ए पेंटर काय बिघड लावी काय बी कसं बोलताय काय बी कसं बोलतोय खरं तेच बोलतोय आता हे मला सांग गावोगावी तुम्ही मुला मुलीची लग्न जमाजमीला फिरता का नाही होय होय मग फिरता फिरता दिसलं बोकड की नजर पडते का नाही त्याच्यावर म्हणून त्या आबाला म्हणलं मी की सदा नका ह्याची बोकडावर नजर असते ए पेंटर त्यासाठी गावाकडे राहायला लागतं आलं का लक्षात तुम्ही येणार आपलं कामापुरतं पुण्याचं ना मग गावातली माणसं बरोबर तुम्हाला इटी कोल्ह्यागत कोलते ती आलं का तर कोलत्यात माणसं कोलत्यात म्हणून माझा एवढा चांगल्याला प्रपंच सोडून इथं येऊ का राहायला अरे पोटा पाण्यासाठी कोण पण शहराकडे जातच की पण त्या माणसानी गावाकडे कधी नाळ तोडली नाही पण तू जसा पुण्याला गेलायस तर सगळं गाव विसरून गेलायस म्हणून तो असा म्हणतोय तुला असं कसं बोलताय आबा तुम्ही ह्याच्यासारखंच मला नावं ठेवताय तुम्ही मी येत नाही काय आधी मध्ये इथं गावाला होय तूच गेल्या वर्षी एक दिवस येऊन गेला या वर्षी जत्रा करायची म्हणून आलायस बरं ते असू दे संपा हा अरे हे बोकड ह्याच्या दारात बांधाय सोडून इकडे कशाला घेऊन आला अहो आबा ह्यांच्या दारात माणूस का काणूस हेच म्हणून तुम्ही मला आमच्या घरी घेऊन जा अहो आत्ताच बोकाड ब्या करायला लागले अहो अजून 2 दिवस जत्रा अहो आमची बायको ही बोकाड ओरडल्याला बघून मलाच ओरडत बसेल की बरं असू दे बघ एक काम कर बोकड तिथं गुतव त्या झाडाला आणि काहीतरी त्याला खायला टाक आबा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही व्यवस्थित बांध तुम्ही बरं आबा येऊ का मी येऊ का मी कुठं निघालाय अहो पेंटर आता बोकाड आणलं की अहो आबा मागच्या महिन्यात एक लग्न करून दिलं होतं त्या पुरीची अजून अंगाची हळद निघाली नाही अहो ती पोरगी नांदायला तयार नाही अहो त्या पुरीचा फोन आला होता बघ तू काय झालंय ती ह्याचं लय भारी काम आहे बरं का लग्न जमवा ती जमवा आणि जोपर्यंत पोरग होत नाही तोपर्यंत ATMच्या बाहेर थांबा पाहरेदारासारखं द्या टाळी हनुमा तू कामापेक्षा बोलतोय लय जाते बोकाड गुतव तिथं संपा जरा एक काम कर बोकाड आणलं एवढंच जरा माणसं कमी सांगितली पाहिजे ती आणि पुढली पण जुळणी लावली पाहिजे तेवढी जुळणी लावूया आणि मग तुझ्या कामाच बघ बरोबर चल सुमा ते पाणी पाजायला झाल्यावर चहा ठेवाय सांग आईला वय वय ओ काका तिथं कुठं बांधायला बोकुड तिकडे जाऊन बांधा अगं आबानच सांगितलं इथं बांधायला आणि त्याला खायला टाकाय सांगितलंय होय मला इथं पाणी पाजायचं आहे तुम्ही तिकडे जावा की तिथं बांधा जावं अगं बरं बाई जा हा तिकडे जाऊ आहा अरे वा 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 बघू
नवीन ब्रेसलेट हा? नवीन नाही, जुनच आहे. काय सांगते दाखव बरं मला. हा नवं कोरं दिसतंय ना, जुनं आहे म्हणतीस वय. ओ काका तुम्ही लय बोलतायसा बघा. जावा तिकडं, मला काम आहे तिथं. गेलो ना मी कॉलेजला. हो साहेब, तुम्ही कॉलेज सोडलं या, आता तुम्ही आमच्या मागे लागलाय. हे बघ कसं आहे माहिती आहे का, आमची म्हातारी काय म्हणते माहिती आहे का, ज्याच्या डोक्यात जाते किंवा ज्याला समजते, जो हुशार आहे तुझ्यासारखा, त्याने शिकावं कॉलेज. आता आमचं काय आहे तवा, आमच्या डोक्यात जात नाही धड, आम्ही हुशार पोटा पाण्यापुरतं शिकलोय. आता कामधंद्याचं बघायचं. होय होय, तू तसंच कर. हां. पण दिप्या, मी काय ऐकलंय बघ, काय जी माणसं आहे ना कमी शिकलेली असते ती पुढे जाऊन लय मोठं होते. कसं आहे माहिती आहे का, अरे पण तू का थांबलायस इथं, तू जा की. अरे आज तर नवीन गाडी घेतल्यास म्हणल्यावर लवकर जायला पाहिजेस तू. अरे दिप्या, लवकर जायचं प्लॅनिंग होतं रे. सुमीला तर सांगितलेलं, पण त्या सुमीची आहे ना, सुमीला काहीतरी काम लावलंय रे. सुमीची आहे तुला कशी आहे हे माहितीच आहे की. होय लागा, आयला ती तर सुमीला लागा गडे असल्या का तर राबवते. तरी पण सुमी सकाळी लवकर उठत्या, फाटच उठून सगळी कामं करत्या, सगळं कामधंदा आवरत्या, मग कॉलेजला जात्या. सुमी बी तुझ्यासारखी हुशार आहे बघ. दिप्या खरं सांगू का, सुमीसारखी पोरगी ना शोधून सापडणार नाही बघ. तेवढा आहे. चिमणी कुठे गेली रे? चिमणी हा अरे ती काय आता आवडत्या. आवराले वे. अरे मग तिची शाळा नाही का? अरे तुम्ही उशिरा गेल्याला चालतंय, पण तिचा मास्तर बोंबलेल की. होईल का? तू जा लवकर तिला घेऊन, पाहिजे तर तिच्या घरापास जाऊन थांब जा. होय, हा तू म्हणतो तसं करतो. होय, नाहीतर ही बया बसायची रुसून. ए हळू बोल की. का? अरे तिनं ऐकलं म्हणजे रुसायची, परत बोलायचं माझ्या संग बंद व्हायची. आणि तिने ऐकलं ना तर तुला उठा भाषा काढायला हवं. काय? होय, हळू बोल, हळू बोल. व्हायचं का आपल्याला? नको. चिमणे गावावर की लवकर. हा अरे हनुमा, अरे असलं काय बोललो तुला रडायला लागलाय बाग. काय काय सांगू माझी कहाणी. पुण्यात 10 मजली बिल्डिंगवर काम करायला चढलो. काम करता करता धपकन खाली पडलो. कपार्ट गेलं माझ. ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, मोठ्या दवाखान्यात जा, म्हणजे कुठला दवाखाना सोडला नाही, काही उपयोग झाला नाही. असंच एक दिवस बायको बहिणीकडे सवासणीला गेली. मग तिथं बसलेल्या आया बाया बायकोला म्हणल्या, होय ग, कधी देवधर्म केलास का? हां, देवाला कधी बोकाड कापलंयस का? कशी तुझ्या नवऱ्याचं कामाराटं बरं व्हायचं? बायकोने ऐकलं, मला सांगितलं. असं का? बरं कर. 100ची नोट काढली, देवाऱ्यावर ठेवली, हळदी कुंकू टाकलं. लगेच थोडा फरक पडला. हा म्हणलं काय तर करायला पाहिजे. आलो इथं जत्रेला. आबा बघा, बायकाच्या स्वभावाचा कधी कधी फायदा बी होतोय आणि तोटा बी. ए डोक्यावर पडला का आपटलाय तू? हा कसला तोटारा? ती तुम्हाला ए संपा, अरे नाही ते विषय कशाला बोलत बसताय. एक काम कर, हे जरा नावं कमी कर आणि ती कुणाला ठरवून द्यायचं ही ह्याच्यावर जरा बोलूया. सांगतो आबा, ती प्रायव्हेट मध्ये सांगतो. हा हा बरं आबा, त्या शितूची जत्रा मागच्या आठवड्यात झाली नव्हती का? अहो काय सांगतो ना, कालवण बनवलं होतं लय भारी. अहो रस्स जे असलं बनवलं होतं झणझणीत नुसतं. अहो सगळं गाव अजून नाव काढतोय. अहो तुम्हाला सांगू का, त्याला नुसतं 8,000 दिलं का नाही, 8,000 बोकाड द्यायचं. समजत तेच ते करतंय. त्यात बायका पण आणते भाकरी करायला, भांडी कुंडी समज. आपण फक्त बघा जेवायला जायचं तर. हा काय म्हणला तू? अहो काय म्हणला, काय जेवायला जाऊन आयटीत बसायचं. आणि त्याच्या आधी काय म्हणला? 8,000. काय डोक्यावर पडलाय का आपटलाय तू? होय रा, ही सगळा खेळ करतोय ना, माझ्या बायकोची इच्छा आहे, मला बरं करायचं म्हणून चाललंय. अरे हनुमा, अरे समधीकडे ह्यो रेट चालू आहे, नगर विषय वाढवूस. बाकीचं अजून तुम्हाला कुठं काय माहिती आहे? अजून बरंच काय करायला लागणार आहे तुम्हाला. बाकीचं काय? होय बाकीचं काय, ही दिल्याशिवाय गावातली माणसं नाही ती गोळा होत जत्रेला. हा
काय येडा झाला काय तू हा? अरे हनुमा तसं म्हणून नाही चालत. अरे गावाकडली माणसं साधी असते ती, छोट्या छोट्या गोष्टीचाच आनंद घेते ती ना. त्यामुळं हे बघ, यात्रा करायची म्हटलं का हे सगळं आपल्याला करावंच लागतं. हे बघा आबा, मी तुम्हाला 10,000 देतो, काय करायचं तुम्ही करा. पण तेवढ्याच भागवायचं. त्यात भागवायचं म्हणजे भागवायचं. पहिला बघ चालतंय, ठीक आहे. ए सुमेध येते. अगं चल की, आज कॉलेज बुडवणार आहे का काय? ए पोराडो इकडे या. काय व काय म्हणताय? हार काय शाळाला निघाला का काय? आता आमच्याकडे कोण काय वाटतंय, कुणाच्या लग्नाला चालू आहे. बस किती हुशार पोरग आहे. घे टाळी. जाऊ दे, घेत नाही तू तर घे. ए पोरा, बाप कुठं आहे तुझा? हो अहो बाप काय म्हणताय, संतोष नाव आहे, नीट नाव घ्यायचं. बरोबर संतोष. अरे ह्या पेंटरची जत्रा करायची होती, ती जरा ठरवायचं आहे ना जत्रेचं, म्हणून विचारलं. अहो त्यांच्यावर काय बोलताय, मी इथं आहे की, माझ्यावर बोला, मी सांगतो परत त्यांना. आणि बोकडाची यात्रा करायची आहे ना, मग वेळ तारीख आणि कुठं करायचं तेवढं सांगा. 8,000 रुपये लागते ती, 4,000 आधी 4,000 नंतर. गुड, व्हेरी नाईस, ग्रेट ग्रेट पोरगा. बघितलं, बापाचा सगळा हिशोब ह्याला माहीत आहे. मानलं, बेस्ट. अहो ही पोरगा आहे ना, त्याच्या बापाबरोबर वाचतो यात्रा जत्रा करू लागायला. हा म्हणून हाय हुशारच आहे त्यो. हाच तो. मग अरे वा, नाव काय तुझं? माझं हां, छोट्या. छोट्या. मस्त, खरंच किती गोंडस दिसतो रे. हां, काय तुझे नाक, काय तुझे कान, काय तुझे गाल. मस्त मस्त. होय, पण ऐक ना छोटू, मी काय म्हणतोय, आता जे सांगितलेले पैसे आहेत त्यात काही कमी होईल का रे? तुम्ही एवढं बोलताय म्हणल्या कमी काय होणार नाही, जास्तच होणार. हा, हो जास्त होणार. जास्त होणार. निघ तू, आणि माझ्या जर जेवणात दिसला ना, बुटाला घालेल बघ. ए पेंटर, काय बी कसं बोलायला लागलाय. हनुमा शाळेत बस जरा. ए बाळा, जा शाळेत आणि संतोषला सांग माझी तेवढी गाडी घे म्हणून. माझं मी काय असेल ते ठरवतो. ए सुमेध येते. अगं त्यात का नाही, पळ लवकर. अर्धा द्या. आज एवढा का उशीर लागायला लागलाय र? काहीतरी काम लागलं असेल, त्यामुळे उशीर व्हायला लागला असेल बघ. बरं, मग मी पुढं जाऊ का? नाही नाही, थांब की, इजा आणि छोट्या संग जा. बर. काय बोलत होता रे तुम्ही तिथं? अगं काय नाही, ती त्यांची जत्रा आहे वाटतं, त्याच बोलतो तू ना. चला आता लवकर. अगं सुमे, किती उशीर? अरे आई हाय की, माझ्या डोक्यावर बसल्या सकाळपासून. कामं होतीत म्हणून यायला वेळ झाला. बर. आईला दाद्या, ही गाडी कुणाची र? आमची गाडी आहे, नवीन गाडी घेतलं आम्ही. कॉलेजला आता ह्याच्यावरूनच जाणार. लगा लगा, तुमचा लाल परीचा माणूस सापला वाटतं. होय. अगे बकुळा, तू का गाडी बसल्या? उत्तर खाली, आपली शाळा इथंच आहे. ए, मला बकुळा काय म्हणतोयस र? आणि मी तुमचीच वाट बघत बसली होती, समजलं का? दाद्या, ही मला बकुळा म्हणून सारखं चिडवतोय बघ. अगं चिमणे, तू काय बकुळ आहेस का? नाही ना. अगं तो तुला बकुळा बकुळा म्हणून चिडवतोय ग. दाद्या, शंकर, तू पण ना. जावा तुम्ही, मी जाते. अगं ये चिमणे. ए इजा, छोट्या, चिमणी चिडली वाटतं, जावा तुम्ही सगळं. अगे बकुळा थांब की, चिडली का काय? आम्ही पण येणार आहे, थांब थांब. चिडली वाटतं बकुळा. ए बकुळा. अहो, आपण पण जायचं का आता? मॅडम, आम्ही तुमचीच वाट बघतोय, बसा. चला. हां या की. हो या ऑफिसला आलोय मी, उघडायलाच लागलो या. बर दादा, हां या की तुम्ही, काय अडचण नाही.
एक मिनिट थांबा, तुम्ही या ऑफिसला या. हां तुम्ही बोला की. तुमच्याकडे एक काम होतं. अहो काम? तुम्ही तर सगळे पैसे दिलेत ना, मग काय का? दादा ते जरा अजून पैसे पाहिजेत का तुम्हाला? नाही तसं नाही. मग तुम्ही म्हणाला होता ना की आमचा एक माणूस तुमच्याकडे येऊन चेन घाण ठेवला होता, मग त्याची जरा माहिती मिळेल का? अहो माहिती त्या दिवशी पण तो माणूस आलता बरं का, त्यानं तुमच्यासाठी चेन घाण ठेवली. त्या दिवशी पण मला काहीतरी गडबड वाटत होती. तुमचा काय विषय आहे का? नाही दादा तसं काही नाहीये. तसं काय नाही. तुम्हाला आत्ता नंबर दिला आणि उद्या जाऊन तुमचा काय मॅटर झाला तर ते आमच्या चांगले डील घेऊ. नाही दादा तसं काही नाही होणार. नक्की का? हो दादा. बर. शंकर, पगाराचं काय केलंस? काय नेलंस का घरी चिमणीला? ती दिप्या नाही नेलंस काय घरला? आणि चिमणीला पगार झालाय हे पण सांगितलं नाहीस, बरोबर का? तुला कसं माहिती? कसं आहे माहिती आहे का शंकर, माणसाच्या डोळ्यात जग सामावून घ्यायची ताकद असते, पण खोटं सामावून घेता येत नाही बघ त्याला. अरे तुझ्या डोळ्यातच दिसतंय सरळ सरळ. चल पळ काढून काय होणार नाही शंकर. अरे तू हे का करायला लागलायस हे काय मला समजत नाही का? ती पैसे नेऊन त्या गुंडांना द्यायचं आणि सुमीच्या डोक्यावरचा भार हलका करायचा, हेच करायचं ना तुला? अरे दिप्या तसं काय नाही रे. मग कसं आहे? अरे तुझ्या या वागण्याने तिला काय त्रास होईल हे तुला समजतंय का? उद्या जर तिला समजलं की तू तिला मदत करतोयस तर तिला काय वाटेल की माझं लगीन झालंय तरी बी ह्यो बाबा माझ्या आयुष्यात आलाय आणि मला मागच्या त्या आठवणींमध्ये नेऊन त्रास द्यायला लागलाय. हे कळत नाही तुला? अरे दिप्या ही असं बोलू बरं का. ह्यो दिप्या एक दिवस बोलायचा बंद होईल का नाही तेव्हा तुला समजणार आहे. दिप्या आता ही शेवटच बरं का. आता इथनं पुढं ना मी तिच्या वाटत जाणार नाही. तुला काय करायचं ते तू कर. हॅलो हॅलो. हॅलो शंकर. हॅलो. 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 शंकरचाच नंबर आहे ना हा? हॅलो. हॅलो.